इयत्ता 8वी NMMS परीक्षेसाठी थोडेच दिवस बाकी राहिलेले आहेत आणि आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून गुगल मीट घेतली होती विद्यार्थ्यांची. त्यामध्ये अनेक प्रश्न आपण महत्त्वाचे पाहिले, परंतु त्याच PPT मधले काही महत्त्वाचे राहिलेले प्रश्न आजच्या तासाला आज आपण पाहणार आहोत. नमस्कार. आजच्या या तासामध्ये सर्वांचं स्वागत. मी मुलानी सर, महमूद मुलानी ऑनलाईन एज्युकेशन या चॅनलच्या माध्यमातून तुम्हा सर्व स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मानसिक क्षमता चाचणी, विज्ञान, गणित यासारख्या विषयांचे अनेक व्हिडिओज प्रसारित करतो आहे. आणि 8वी NMMSची परीक्षा येत्या डिसेंबर महिन्यामध्ये 17 तारखेला आहे. 2 दिवसापूर्वी काही विद्यार्थ्यांसाठी गुगल मीट घेऊन मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचा व्हिडिओसुद्धा याच व्हिडिओच्या अगोदर उपलब्ध आहे. तोही पाहावा. आणि त्याच दिवशी राहिलेले काही प्रश्न आहेत जे चर्चेतून घ्यायचे होते, परंतु तेवढा वेळ पुरला नाही म्हणून ते राहिले होते. ते व्हिडिओज तेच प्रश्न आज आपण पूर्ण करून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. यापुढच्या आणखी स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे सगळ्या प्रकारचे व्हिडिओज, बुद्धिमत्ता चाचणी, मानसिक क्षमता चाचणी आणि गणित विज्ञान याबद्दलचे जे काही येणार आहेत त्यासाठी या चॅनलबरोबर कनेक्टेड राहणं गरजेचं आहे. चला तर मग पाहूया आजचे हे प्रश्न जे तुम्ही या NMMSसाठी परीक्षेसाठी उपयुक्त असलेले पाहता आहात. जाऊयात पुन्हा एकदा आपल्या प्रश्नांच्या दिशेनं. टिंबटिंब यांना न्यूक्लिऑन असे म्हणतात. 8वीच्या पातळीचा हा प्रश्न दिलेला आहे. ॲक्च्युली या प्रश्नाचं उत्तर मागच्या तासाच्या वेळेला शेवटी आपण हे बघितलेलं होतं, पण तरी यात थोडंसं सुरुवातीतूनच पुन्हा करायची म्हणून मी इथून सुरुवात केलेली आहे. आपल्याला माहीत आहे अणूच्या केंद्रकामध्ये धनप्रभारित प्रोटॉन आणि प्रभाररहित जे आहेत त्यांना आपण म्हणतो की ते न्यूट्रॉन आहेत ते असतात आणि त्यांच्या बाहेरून वर्तुळाकार शेलमध्ये, कवचांमध्ये इलेक्ट्रॉन्स फिरत असतात. या इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज असतो हे आपल्याला माहिती आहे. आता विषय असा राहिला की मग न्यूक्लियन कोणाला म्हणायचं, कारण काय होतं की न्यूक्लियन नेमकं कोणाला म्हणायचं हा प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणून मी थोडा पेनचा कलर बदलून घेतला. न्यूक्लियन आपण कोणाला म्हणणार, जे न्यूक्लियसमध्ये आहेत ते. मग न्यूक्लियसमध्ये कोण असतात, एकतर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. म्हणून हा जो पर्याय क्रमांक 4 आहे, प्रोटॉन व न्यूट्रॉन यांना आपण न्यूक्लियॉन्स असं म्हणणार आहोत. याप्रमाणे हा पहिला प्रश्न जो मागच्याच PPT मध्ये शेवटी आपण घेतलेला होता, तरीही त्याचं स्पष्टीकरण मी पुन्हा एकदा आत्ता दिलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, दुधाला गोडवा टिंबटिंबमुळे असतो. दूध हे एक प्रकारचं कलील आहे आणि या कलील द्रावणामध्ये जो गोडवा आहे तो लॅक्टोज या टाईपच्या शुगरमुळं, ज्याला आपण शर्करा म्हणतो, त्या शर्करेमुळे आहे. म्हणजे याप्रमाणे आपल्याला बेसिक माहिती जी पुस्तकातली आहे ती पुन्हा पुन्हा वाचून तयार करून घेणं गरजेचं असतं. त्याला आपण म्हणतो पाठांतर करणे. आणि म्हणून पाठांतर काही गोष्टींचं करणंच आवश्यक असतं. जर तुम्ही ते पाठांतर नाही केलं, बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की पाठांतर करून कुठं जमतं का, पण तसं नाही. काही नियम आहेत, काही व्याख्या आहेत, काही सूत्र आहेत, ते आपल्याला 100% पाठच असावी लागतात. आणि परीक्षेमध्ये बरेचसे प्रश्न हे ज्ञानावर आधारित असतात, म्हणजे तुम्ही पाठांतर केलेल्या गोष्टीवर सुद्धा आधारित असतात. चला पुढचा प्रश्न बघूयात. तर पुढच्या प्रश्नामध्ये सोडियमचा अणुअंक टिंबटिंब आहे, असं जरी तुम्हाला हा एकच प्रश्न दिसत असला तरी हा एकच प्रश्न म्हणजे सर्वस्व नाही. काय होतं बऱ्याच वेळेला की आपण काहीच पाठांतर करत नाही. मग एक लक्षात घ्या, आपल्या त्या हायड्रोजनपासून पूर्णपणे कमीत कमी आपल्या पहिल्या 17 म्हणजे जो आपला क्लोरीन आहे तिथपर्यंत तरी आपल्याला अणुअंक पाठ असणं, सर्व मूलद्रव्य ज्याला आपण इलेमेंट्स म्हणतो, ही सगळी एलिमेंट्स त्यांच्या अणुअंकासहित माहिती असणं गरजेचं आहे. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे, क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 17 आहे. पुढे अजून बरेचसे आहेत. किमान अशा प्रकारचे काही महत्त्वाची मूलद्रव्ये आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे, त्यांच्या संज्ञेसहित म्हणजे सिम्बॉलसहित. आणि म्हणून जर तुम्ही पाठांतर केलं तर सोडियमचा अणुअंक 100% तुम्हाला 11च आहे असं सापडेल. हे पाठ करून घ्यायचं आहे. म्हणजे मी नुसतं तुम्हाला सोडियम सांगितलं आहे म्हणून सोडियम 11 पाठ करू नका, तर हायड्रोजन 1 पासून 17 क्लोरीनच्या पुढे अजून 2-4 एलिमेंट जे महत्त्वाचे आहेत ते घ्या आणि ते पाठ करून ठेवा. 7वीच्या अभ्यासक्रमावर आधारित हा प्रश्न आहे. तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, इयत्ता 7वीचा 20% अभ्यासक्रम असतो आणि 8वीचा 80% अभ्यासक्रम. अशा प्रकारचे प्रश्न विचारलेले असतात. त्यामुळे 7वीचं पुस्तकही पुन्हा एकदा नीटपणे पाहणं आवश्यक आहे.
पुढचा प्रश्न आहे, शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोणाकडून केले जाते? आता आपल्याला सगळ्यांना हा प्रश्न पुन्हा पाठांतराचाच प्रश्न आहे आणि याचंही उत्तर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की लहान मेंदू आपण ज्याला म्हणतो, तो लहान मेंदू आपल्या शरीराचा तोल सांभाळण्याचं काम करतो. मग मोठ्या मेंदूचं काम काय आहे, चेतातंतू काय करतात, हे सुद्धा पाठ करून घ्या. चेतारज्जूचं काम काय आहे, रिफ्लेक्स ॲक्शन म्हणजे काय आहे, अशा ज्या काही गोष्टी आहेत ज्या मेंदूशी आपल्या नर्वस सिस्टीमशी संबंधित आहेत, त्या थोड्याशा माहिती करून घ्यायच्या. म्हणजे आता इथं तुम्ही पुन्हा म्हणाल की असं कसं काय, ॲक्च्युली ही सिस्टीम जी आहे ना अभ्यास करण्याची, ही रिव्हर्स इंजिनिअरिंग सिस्टीम आहे. रिव्हर्स इंजिनिअरिंग म्हणजे काय नेमकं ते मला थोडंसं माहिती झालं म्हणून सांगतो तुम्हाला, की अशा प्रकारे जेव्हा तुम्ही एखादा अभ्यास करता तेव्हा दिलेला एक ऑप्शन बरोबर आहे, ते जरी बरोबर असलं तरी बाकीच्या 3 ऑप्शनसाठी मग प्रश्न काय निर्माण झाला असता? मोठ्या मेंदूचं काम तिथं वरती लिहून दिलं असतं तर पर्याय मोठा मेंदू आला असता. अशा प्रकारे तुम्ही राहिलेले सुद्धा सगळे ऑप्शन्स त्यांची कामं पण बघून ठेवायची आहेत. तेव्हा तुमचा अभ्यास पूर्ण होणार आहे. नुसता एक हा व्हिडिओ बघितला किंवा या चॅनलचे व्हिडिओ बघितले म्हणजे तुमचा अभ्यास होईल असं नाही. तर या चॅनलमध्ये मी जे प्रश्न घेतो आहे त्या प्रश्नांसाठी जे इतर पर्याय शिल्लक राहिले त्या पर्यायांसाठी प्रश्न आपण तयार करून तो पर्याय कधी येऊ शकतो याचाही अभ्यास करायचा आहे. अभ्यास करण्याच्या ज्या अनेक पद्धती आहेत त्या अनेक पद्धतीमध्ये ही अतिशय चांगली पद्धत आहे की या पद्धतीनुसार जी शिल्लक राहिलेले आता ठीक आहे, एक ऑप्शन तुम्हाला मिळालं, एक उत्तर मिळालेलं आहे, पण मग बाकीची उत्तरं चुकीची आहेत. ठीक आहे, असू द्या चुकीची, पण त्या उत्तरांसाठी काय प्रश्न निर्माण होऊ शकतो किंवा तो प्रश्न कसा असू शकेल हे तुम्ही आत्ता लगेच तयार करून घ्यायचं आहे. तर तुम्ही एकाच वेळेला हा एक प्रश्न बघत असताना बाकीच्या 4 प्रश्नांची तयारी करत असतात. जसं आपण मागाशी जो प्रश्न बघितला पाठीमागचा इथला, सोडियमचा अणुअंक टिंबटिंब आहे, त्याचं उत्तर 11 आहे, हे किरकोळ आहे. पण त्याच्या बरोबरीनं तुम्ही कमीत कमी 20 प्रश्नांची तयारी करता. हायड्रोजनपासून ते पार क्लोरीनपर्यंत 17पर्यंत जरी गेला तरी 17 प्रश्नांची उत्तरं तुमची तयार होतात. त्याचबरोबरीनं त्या 17 प्रश्नांच्या बरोबरीनं त्यांचा ॲटॉमिक नंबर तुम्ही घेतला, त्याबरोबर त्याचा सिम्बॉल पण पाठ करून घ्या. म्हणजे 17 आणि 17 34 प्रश्न झाले. अधिक त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घ्या, अजून 17 प्रश्न तयार झाले पूर्ण. म्हणजे अशा प्रकारे तुमची ते प्रश्न संख्या वाढत जाते ना. तुम्ही एक प्रश्नाचं उत्तर काढता म्हणजे काही संपत नाही. मग 12 कोणाचा आहे? मॅग्नेशियमचा. हे लक्षात आलं पाहिजे आपला अणुअंक मॅग्नेशियमचा 12 आहे. 13वाला कोण मग तो? बरोबर आहे की नाही? अशा प्रकारे 13वाला ॲल्युमिनियम, हेही आपल्याला पाठ झालं पाहिजे. आणि मग तो 10 जो एक ऑप्शन दिला होता बघा, चौथा ऑप्शन प्रश्न तुम्हाला पुन्हा मी ते दाखवतो आता. हां, मग तो जो चौथा ऑप्शन जो आपला होता 10, मग 10 कोणाचा आला बरं? मग पुन्हा त्याच्यामध्ये ते हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन जे आहेत त्यांचं काय? मग त्यातला तो निऑन आहे 10 नंबरचा. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला अणुअंक, नुसता अणुअंक नव्हे तर तुम्ही ॲट ए टाईम आता हा एक प्रश्न बघितल्यावर याच्यासारखे किमान याच्यावर आधारित असलेले 100 प्रश्न तरी तुम्ही लगेच तयार केले पाहिजेत. फट 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 फट. तर तुम्ही योग्य दिशेने जात आहात असं समजायचं. जर तुम्ही फक्त एवढा एकच व्हिडिओ बघून हे लहान मेंदू उत्तर काढणार असाल तर मात्र तिथं मी तुम्हाला कुठल्याही प्रकारे म्हणजे तुम्ही चांगला अभ्यास करताय असं मी म्हणू शकणार नाही. तुमचा अभ्यास तुम्हाला योग्य दिशेने करायचा आहे. चला पुढं जाऊयात. पुन्हा पुढचा प्रश्न, धातूंबद्दल चुकीचे पद ओळखा. आता आपल्याला बरोबरचं सगळं माहीत असं चुकीचं काय ते लक्षात नसतं. आता चुकीचं पद ओळखायचे म्हणून आपण येऊयात पुन्हा. इथं धातू हे तन्य असतात म्हणजे धातूंपासून आपल्याला तार काढता येते, म्हणजे हे बरोबर आहे. धातू हे उष्णता व विद्युतचे सुवाहक असतात, हे सुद्धा बरोबर आहे. धातू हे नादमय असतात, म्हणजे धातूला जर आपण दुसऱ्या एखाद्या धातूने किंवा दगडाने प्रहार केला तर ध्वनी तयार होतो आणि ध्वनी तयार होतो म्हणजेच त्या ठिकाणी ते नादमय असतात, हे बरोबर आहे. मात्र शेवटचा जो चौथा पर्याय आहे, धातू हे ठिसूळ असतात, हे मात्र पर्याय म्हणजे विधान धातूबद्दलचं चुकीचं विधान आहे. म्हणजे आपल्याला जे उत्तर गोल काळा काढायचा आहे तो डी नंबरचा गोल आपण काळा करणार आहोत. लगेच इथं विचार करा की मग धातू हे ठिसूळ असतात, हे वाक्य जर आपल्याला दुरुस्त करून लिहायचं असतं तर आपण ते कसं लिहिलं असतं? एकतर असं लिहिलं असतं, धातू हे कठीण असतात, किंवा असंही लिहिलं असतं की अधातू हे ठिसूळ असतात. म्हणजे ॲट ए टाईम एका प्रश्नाच्या बरोबरीनं तुम्ही अनेक प्रश्न तयार करायचे आहेत. धातूंबद्दलचा असा प्रश्न जर येऊ शकतो तर मग अधातूंबद्दलही तुम्ही असा प्रश्न तयार करू शकता. अधातूंच्या बद्दल चुकीचं पद ओळखा. बघा त्याचे गुणधर्म तुम्हाला माहिती असले पाहिजेत.
आणखी प्रश्न असा येऊ शकतो की धातूंबद्दल या पुढील विधानांपैकी बरोबर विधान कोणते? तिथं तुम्हाला एकच विधान यातलं बरोबर दिलेलं असणार आहे. 3 विधानं चुकीची असणार आहेत. तसाही प्रश्न बनवता येऊ शकतो. म्हणजे एकाच प्रश्नाचा अभ्यास करताना वेगवेगळे अनेक प्रश्न आपण पाहू, तयार करू, विचार करू, तेव्हा आपण योग्य दिशेने अभ्यास करतोय असं म्हणता येईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, रक्तद्रवाचा रंग कोणता असतो? आणि हे या प्रश्नाचं उत्तर बहुतांश विद्यार्थ्यांचं चुकणार आहे, कारण बऱ्याच जणांना वाटतं रक्ताचा रंग लाल आहे, परंतु तसं नाही. रक्तद्रवाचा रंग लाल नाही. त्यातल्या असलेल्या रेड ब्लड कार्पस्कल्स म्हणजेच तांबड्या रक्तपेशींमुळं तो लाल रंग आलेला असतो. मग मूळचा रक्तद्रवाचा रंग कोणता असतो? तुम्ही म्हणाल सर चुकीचं सांगतायत काय? आम्ही तर रक्त लालच बघितलंय, मग हे असं काय सर सांगतायत? मी नाही सांगत आहे, ॲक्च्युली खरी माहिती हीच आहे. पहा ना जरा बाजूला. रक्तद्रव फिक्कट पिवळसर रंगाचा नितळ काहीसा आम्लारीधर्मी द्रव असतो. कोणता रंग दिलाय? दिसतोय रंग दिलेला फिक्कट पिवळसर, म्हणजे इथं तो पर्याय दिलेला आहे फिक्कट पिवळा, म्हणजे हा पर्याय त्या ठिकाणी बरोबर आहे असं म्हणायला हरकत नाही. नीट वाचायचं. रक्तद्रव असं म्हणलंय. इथं जर फक्त रक्त म्हणलं असतं तर तुमचा लाल हा पर्याय आला असता, पण रक्तद्रव म्हणल्यामुळं पर्याय आलेला आहे फिक्कट पिवळा. हा फरक समजून घ्या. ओके, म्हणजे अशा प्रकारे फसवे प्रश्न असतात. आपण लगेच निर्णय घेतो आणि उत्तर देतो, आणि ते उत्तर नक्की चुकलेलं असतं. कुठल्याही प्रकारे 4ही पर्याय वाचल्याशिवाय उत्तरं सांगायची घाई करायची नाही, गोलकाळा करायची घाई करायची नाही. कारण बऱ्याच वेळेला पहिलंच उत्तर दिलेलं हे मुद्दाम चुकण्यासाठी चुकीचं दिलेलं असतं, आणि त्यातून त्यांना शोधायचं आहे ना, म्हणजे हुशारच मुलं शोधायची आहेत. हुशार मुलं शोधायची म्हणून तर त्यांनी ते दिले. त्यांना माहीत आहे त्या हुशारमधला जो निर्णय घेण्यात घाई करणार आहे तो 1 नंबरचा पर्याय देऊन मोकळा होणार आहे, आणि तो चुकणार आहे. त्यांना त्यातून असे विद्यार्थी कमी करायचे. त्यामुळे तुम्ही 4ही पर्याय वाचायचे. थोडा वेळ जाऊ द्या, काय हरकत नाही. नीट बघायचं आणि मग निर्णय घ्यायचा, म्हणजे आपल्याला पुढं जाऊन चुकत नाही. पुढचा प्रश्न, रक्ताचा अभ्यास विज्ञानाच्या टिंबटिंब या शाखेत केला जातो. हे सुद्धा पाठच करायचं आहे. काय पाठ करायचं आहे की रक्ताचा अभ्यास करणारी शाखा जी आहे त्याला हिमॅटोलॉजी असं म्हणतात, कारण आपण रक्त तपासायला देतो तेव्हा आपल्याला हिमॅटोग्राफ मिळतो. हिमॅटोग्राफ मिळतो, आणि हिमॅनॉलॉजी असं मुद्दाम यांनी इथं लिहून दिलेलं आहे. मग हिमॅटॉलॉजी आणि हिमॅनॉलॉजी यांच्यामध्ये फरक आहे, म्हणून हिमॅनॉलॉजी हे उत्तर नाही. हिमॅटॉलॉजी हे एकमेव उत्तर बरोबर आहे. हृदय प्रत्येक ठोक्याला सुमारे टिंब मिलीलिटर एवढे रक्त पुढे ढकलते. लब्ब आणि डब्ब असे जे हृदयातले आवाज येतात ठोक्यांचे, त्या ठोक्यांच्या वेळेला रक्त जे काही पुढं पाठवलं जातं ते किती असतं पाठ करून ठेवायचं आहे. पुस्तकात पण आहे. ते 75 मिली रक्त पुढं पाठवलं जातं. रक्तगटाचा शोध खालीलपैकी कोणी लावला? त्यापैकी शास्त्रज्ञांची नाव आपल्याला बरीचशी माहीत आहेत. आईन्स्टाईनने काही शोध लावले. कार्ल बेन्झ, लुई पाश्चर आणि कार्ल लँडस्टाईनर. यापैकी माहितीसाठीच फक्त हा प्रश्न आहे की कार्ल लँडस्टाईनर याने रक्तगटाचा शोध लावलेला होता. त्यासाठी त्याला नोबेल प्राइज पण मिळालेलं होतं. मग आईन्स्टाईनने काय शोध लावला बरं? लुई पाश्चरने काय शोधलं? बघा, ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा तुम्ही लगेच पाठ करणं, म्हणजे इथं तुम्ही काय गोष्टी पाठ करणं गरजेचं आहे. इथं तुम्हाला पाठ करावं लागणार आहे वेगवेगळ्या शास्त्रज्ञांची नावं आणि त्यांनी लावलेले वेगवेगळे शोध. ठीक आहे, शास्त्रज्ञांची नावं आणि त्यांनी लावलेले वेगवेगळे शोध पुस्तकातून शोधायचे. फार तर 7वी 8वीच्या पुस्तकात तुम्हाला जे जे काही शास्त्रज्ञ सापडतात त्यांनी कोणते शोध लावले ते त्या ठिकाणी लिहून काढायचं, समोर चिटकवून ठेवायचं, जाता येता वाचायचं. तुम्हाला सगळे शास्त्रज्ञ आणि त्यांचे सगळे शोध पाठ होऊन जातील. परीक्षेत कुठलाही प्रश्न आला त्या शास्त्रज्ञाबद्दल किंवा शोधाबद्दल तरीही तुम्हाला तो मार्क नक्की मिळून जाईल. एक एक मार्क मिळणं फार महत्त्वाचं असतं. आणि म्हणून चला पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात कोणत्या व्यक्तीचा जन्मदिवस दृष्टिदान दिन म्हणून साजरा केला जातो? प्रश्न बघण्याआधी एक महत्त्वाचा भाग सांगायचा राहिलेला आहे. तो ठीक आहे, इथं नाही, तो पुढच्या कुठेतरी भागात येईल, नंतर आल्यानंतर बघूयात. रक्तगटाचा शोध कार्ल लँडस्टाईनरने लावला होता. तो प्रश्न आपण पूर्ण करून घेतला. महाराष्ट्रात कोणत्या व्यक्तीचा जन्मदिवस दृष्टिदान दिन म्हणून साजरा केला जातो?
याच्याबद्दलही माहिती नेटवरून तुम्ही शोधणं गरजेचं आहे आणि शोधून मला उत्तर तुम्ही पाठवायचं आहे. कारण मला माहीत आहे उत्तर काय आहे ते, पण जर मी आता उत्तर सांगितलं तर तुम्हाला काहीच काम शिल्लक राहत नाही. कारण ॲक्च्युली हा व्हिडिओ आता मी इथं बंद करणार आहे आणि हा व्हिडिओ बंद केल्या आणि तुम्ही या व्हिडिओचं पूर्ण काही प्रश्न बघितल्यानंतर आता या निर्णयाला आलेला आहात की आपल्याला स्वतःला काहीतरी शोधायचं आहे, काहीतरी आपण स्वतः मार्ग शोधून उत्तर शोधणार आहोत. त्यातला हा एक भाग आहे की तुम्हाला दृष्टिदान दिन हा महाराष्ट्रामध्ये आपण कोणत्या व्यक्तीचा जन्मदिवस म्हणून साजरा करतो हे शोधायचं आहे. शोधा, इंटरनेट तुमच्याकडे आहे, मोबाईल तुमच्याकडे आहे. मोबाईलमध्ये त्या गुगलमध्ये जाऊन लिहा, सरळ मराठीत लिहा, महाराष्ट्र दृष्टिदान दिन. तुम्हाला तिथं खाली पर्याय माहिती दिलेली असेल, विकिपीडिया असेल, ती थोडीशी वाचा. त्याच्यामध्ये तुम्हाला या 4 पैकी एक नाव नक्की सापडेल. ते नाव तुम्ही पर्यायामध्ये म्हणजे कमेंट बॉक्स आहे का आपल्या या चॅनलमध्ये किंवा या व्हिडिओचा कमेंट बॉक्स, त्याच्यामध्ये कमेंट लिहा, महाराष्ट्रात दृष्टिदान दिन या व्यक्तीचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. हे तुम्ही लिहायचं कमेंट बॉक्समध्ये. मी याचं उत्तर मुद्दामून सांगणार नाही. आजचा तास आता आपला हा जरी संपला असला तरी याच्या अगोदरचा जो तास झाला आहे त्याच्यामध्ये पण आपण अनेक महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत. इथं बाजूला तुम्हाला तो व्हिडिओ दाखवला जातोय चौकटीमध्ये, त्याला क्लिक करा आणि तो व्हिडिओसुद्धा पहा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला क्लिक करा. पुढचे अनेक व्हिडिओज येणारच आहेत. 17 डिसेंबरला उत्तरपत्रिका पण येणार आहे NMMSची याच चॅनलवरती, त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. 17 डिसेंबरपर्यंत आपला हा कार्यक्रम चालूच राहील. त्यानंतर सुद्धा स्कॉलरशिपची तयारी म्हणून तिथून पुढे आपण अनेक वेगवेगळ्या विषयांशी संबंधित व्हिडिओज पाठवणार आहोत. धन्यवाद.